नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आज मी तुम्हाला सांगणार आहे जरा युनिकॉर्न गाडीबद्दल. सुरुवातीला मी युनिकॉर्न जेव्हा बघितली तेव्हा युनिकॉर्नबद्दल त्याची किंमत बघून ना माझं मत काय चांगलं नव्हतं, की मला वाटायचं की ओव्हर हाईप आहे गाडीची किंवा उगाचच त्याची जास्त किंमत आहे आणि असं काय आहे, गाडीचं लुक तरी ऑर्डिनरी आहे वगैरे. पण ॲक्च्युली मी जेव्हा ही गाडी चालवली, म्हणजे हातात घेतली, चालवली, त्याचा परफॉर्मन्स जेव्हा बघितला, जेव्हा मी चालवले म्हणजे नुसतंच एक राऊंड मारला असं नाही आहे. जेव्हा मी एक 300-350 किलोमीटर सातारा या ठिकाणी जाऊन आलो या गाडीवरून, सांगली म्हणजे कवठेमंकाळ टू सातारा ह्या गाडीने गेलो होतो आणि एका दिवसात मी प्रवास करून पाठीमागं आलो, तर मला दिवसभरात अजिबात गाडी चालवताना थकवा आला नाही किंवा कंबर दुखायचा त्रास व्हायचा छोट्या गाड्या चालवल्यावर किंवा असा आळस यायचा किंवा कंटाळा यायचा. तो युनिकॉर्न चालवल्यानंतर मला अजिबात आला नाही. एक हात धरून मी गाडी चालवत होतो, एका हाताने व्हिडिओ शूट करत होतो, तर अजिबात मला कुठं त्यामध्ये काय म्हणतात त्याला की अस्थिरता जाणवली नाही किंवा गाडी व्हायबल होते किंवा हलती असं नाही जाणवलं. अगदी स्मूथ असं पाण्यात गेल्यासारखी ही गाडी गेली. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स आहे, मायलेज चांगला आहे. जर गाडीच्या एकदा 2-4 सर्व्हिसिंग चांगल्या झाल्या तर गाडीचं मायलेज ऑफकोर्स आपल्याला चांगलं भेटतं आणि परफॉर्मन्स एकदम क्लासिक आहे, म्हणजे एकदम भारी वाटतं की म्हणजे आपण काहीतरी लक्झरीज काहीतरी चालवतो आहे. थँक्यू. आणि बघा कसं वाटतं तुम्हाला युनिकॉर्न.